नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जर विद्यार्थ्याला MBBS करायचं असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजला साधारणतः किती खर्च येऊ शकतो, प्रायव्हेट कॉलेजला साधारणतः किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीमध्ये साधारणतः महाराष्ट्रातल्या किती खर्च येऊ शकतो, त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थ्याला BAMS करायचं असेल तर साधारणतः या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती खर्च येऊ शकतो याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। ज्या विद्यार्थी आणि पालकांनी मागचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली गेलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आजच्या व्हिडिओचा विषय आहे जर विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये BHMS करायचं असेल तर साधारणतः किती खर्च येऊ शकतो, म्हणजेच विद्यार्थ्याला प्रायव्हेट कॉलेजला नंबर लागला तर जास्तीत जास्त किती खर्च येऊ शकतो आणि कमीत कमी महाराष्ट्रामध्ये किती खर्च येऊ शकतो। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या काही BHMSच्या डीम युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला पर इयर किती फीस असते याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। नीट 2024 संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स, त्याचबरोबर नीट 2024ची परीक्षा झाल्यानंतर काउन्सिलिंग प्रक्रियेचे महत्त्वाचे अपडेट्स, अगदी माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत। व्हिडिओचा विषय आहे BHMS फी स्ट्रक्चर इन महाराष्ट्र। महाराष्ट्रातलं BHMSचं फी स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत। विद्यार्थ्याचा जर महाराष्ट्रामध्ये BHMSला नंबर लागला तर जास्तीत जास्त कितीपर्यंत फीस भरावी लागते कॅटेगरी वाईज, आणि कमीत कमी असे काही कॉलेजेस आहेत कमीत कमी फीसची, त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती फीस आहे यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आपल्याला मेडिकल एज्युकेशन घेत असताना जास्तीत जास्त किती खर्चापर्यंत तयारी ठेवावी लागेल आणि कमीत कमी किती खर्च येऊ शकतो याविषयीचा एक अंदाज तुम्ही नीट परीक्षेच्या अगोदरच विशेषतः पालकांनी बांधायला या व्हिडिओची त्यांना मदत होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूयात की महाराष्ट्रामध्ये जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया होतात तेव्हा ग्रुप वाईज ॲडमिशन प्रक्रिया होतात। त्यांचे ग्रुप पाडलेले आहेत, 3 ग्रुप पाडलेले आपल्याला विशेषतः पाहायला मिळतात। ग्रुप ए मध्ये MBBS BDS सारखे कोर्सेस येतात। ग्रुप बी जो आहे तो आयुष कोर्सेसचा ग्रुप आहे। आयुषमध्ये 3 प्रकारचे कोर्सेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे BAMS, दुसरा आहे BHMS, तिसरा आहे BUMS। आता याच्यामध्ये काय फरक आहे? BAMS आयुर्वेदा, BHMS म्हणजे होमिओपॅथी, BUMS म्हणजे युनानी, हे संपूर्ण 3 कोर्सेस जे आहेत ते आयुष कोर्सेस म्हणून ओळखल्या जातात। आणि याच्यानंतर आणखी एक ग्रुप आहे महाराष्ट्रामध्ये, ग्रुप C, हा पॅरामेडिकल कोर्सेसचा असतो। त्याच्यामध्ये फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे आहे महाराष्ट्र राज्यातले ते त्याच्यामध्ये समाविष्ट असतात। ग्रुप बी मध्ये येणारा महत्त्वाचा कोर्स म्हणून BHMS कडे विद्यार्थी पाहतात। विद्यार्थ्याचा जर नंबर MBBSला नाही लागला तर विद्यार्थ्यांचं सेकंड ऑप्शन सध्या आपल्याला BAMS असलेलं पाहायला मिळतं, त्याच्यानंतर BDS, त्याच्यानंतर विद्यार्थी BHMS या ऑप्शनकडे सुद्धा पॉझिटिव्हली पाहताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये BHMS कॉलेजेसचे प्रकार किती आहेत। टाईप ऑफ BHMS कॉलेजेस इन महाराष्ट्र, तर 3 प्रकारचे BHMS कॉलेज महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट BHMS कॉलेज, प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट BHMS कॉलेज म्हणतो, किंवा BHMSच्या डीम युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या असतात त्याला आपण डीम युनिव्हर्सिटी असं म्हणतो। अशा प्रकारे 3 भागामध्ये महाराष्ट्रामधील BHMS कॉलेज विभागले गेलेले आहेत। पैकी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट यांची जी प्रवेश प्रक्रिया आहे, काउन्सिलिंग प्रोसेस आहे, ही विशेषतः महाराष्ट्र शासन CET सेलच्या वेबसाईटवरून 85% सीट, म्हणजेच याला आपण 85% स्टेट कोटा असं म्हणतो, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सीट राखीव असतात। त्या 85% स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र शासन CET सेलच्या वेबसाईटवरून घेत असतं। आणि डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत महाराष्ट्र राज्यातील किंवा इतर राज्यातील जेवढ्या काही डीम किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो यांची प्रवेश प्रक्रिया मात्र सेंट्रल गव्हर्नमेंट घेत असतं। AACCCच्या वेबसाईटवरून ही काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया नीट एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर सुरू होते। अगोदर AACCCची प्रवेश प्रक्रिया सुरू होते आणि त्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्र स्टेटची गव्हर्नमेंटची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता BHMSचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत, तर BHMS गव्हर्नमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला BHMSचं गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जळगाव या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये हे कॉलेज आहे।
सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये BHMS करण्यासाठी विद्यार्थ्यांना एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगली आहे। जवळपास 55+ प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि डीम युनिव्हर्सिटीमध्ये 2 डीम युनिव्हर्सिटी BHMS साठी महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत किंवा विद्यार्थी त्याला प्रेफर करतात। एक आहे DY पाटील पुणे आणि दुसरं भारती विद्यापीठ पुणे। याही ठिकाणी विद्यार्थी BHMS ला ॲडमिशन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण पाहूया साधारणतः BHMS महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याचा मेरिटवर नंबर लागला तर साधारणतः वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये जास्तीत जास्त किती खर्च होतो आणि कमीत कमी किती खर्च होतो। सर्वात कमी खर्च तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळालं BHMS साठी तुमच्या कॅटेगरीच्या मेरिटनुसार तर सर्वात कमी खर्च तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये BHMS करताना लागणार आहे। कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर 2023चं गव्हर्नमेंट BHMS कॉलेज जळगावचं काय होतं ते आपण पाहूयात। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला प्रतिवर्ष 47,500 इतकी फीस होती। EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 23,750 इतकी फीस होती। त्यानंतर OBC, ST, SC, VJ आणि NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 0 ट्यूशन फीस या ठिकाणी 0 असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला काही ॲडिशनल फीस या ठिकाणी भराव्या लागतात त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार। तर 11,000 रुपये डिपॉझिट स्वरूपात त्या ठिकाणी घेतले जातात प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून आणि 797 रुपयाचा विद्यार्थ्याला इन्शुरन्ससुद्धा काढावा लागतो। हे इन्शुरन्स बऱ्याच महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये सुद्धा काढला जातो। विशेषतः जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्याला इन्शुरन्स कंपल्सरी असतो। त्यामुळे ॲडिशनल ही फीस प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला भरावी लागते। ट्यूशन फीसचा जर विचार केला तर अगोदर सांगितल्याप्रमाणे कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट BHMS कॉलेजची फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता पाहूयात महाराष्ट्रामधील जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट यासाठी म्हणतो की या ठिकाणी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फीसमध्ये सवलत मिळतात, मग ते स्कॉलरशिप स्वरूपात असो किंवा काही कॉलेजेस ॲडमिशन घेतानाच त्या विद्यार्थ्याचं फीजचं कॅटेगरी बेनिफिट त्यांना ॲडमिशनच्या वेळेसच देत असतात, त्यामुळे याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससुद्धा म्हटलं जातं। या ठिकाणी जे काही महाराष्ट्रामध्ये 55+ सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी BMS आणि BHMS कॉलेज हे दरवर्षी नव्याने काही ॲड होत असतात। BMS ॲड होण्याची संख्या जास्त आहे, त्या तुलनेने BHMSचे जे महाराष्ट्राची काउन्सिलिंग प्रक्रिया जेव्हा सुरू असते त्या ठिकाणी दरवर्षी 2 ते 3 BHMS कॉलेज ॲड झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तर BHMS प्रायव्हेट कॉलेज जे आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत हे विद्यार्थ्यांना संख्येने थोडेसे जास्त आहेत आणि या ठिकाणी BHMS करणं डीम युनिव्हर्सिटीपेक्षा थोडंसं विद्यार्थ्यांना स्वस्ताचं पण आहे। आता आपण पाहूयात की महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये हायेस्ट फीसचं कॉलेज कोणतं आहे आणि लोएस्ट फीसचं कॉलेज कोणतं आहे यावरून तुम्हाला अंदाज येईल की महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपल्याला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज BHMS साठी भेटला असेल तर जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती खर्च येऊ शकतो। हे जे फी स्ट्रक्चर आहे हायेस्ट आणि लोएस्ट हे आपण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे किंवा त्यामध्ये जे सिरियल आहे त्यानुसार आपण हे फी स्ट्रक्चर घेतलेलं आहे आणि त्यानंतर कॅटेगरी वाईज फीस आपण हे कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर काढलेलं आहे। तर आपण पाहूयात की हायेस्ट फीस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज हायेस्ट फीसचं कोणतं कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये तर श्रीमती चंदाबेन मोहनबाई पटेल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज जेवढे आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅटेगरी वाईज पाहूयात की हायेस्ट फीसच्या कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज किती फीस आहे। या ठिकाणी विद्यार्थ्याचा जो ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर जवळपास 1.5 लाख प्रतिवर्ष खर्च म्हणजे प्रतिवर्ष फीस त्या विद्यार्थ्याला पेड करावी लागते। OBC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 81,818 रुपये इतकी फीस। त्यानंतर SC, ST, VJ, NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 13,636 इतकी फीस यांच्या फी स्ट्रक्चरनुसार वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहूयात की दुसऱ्या बाजूला लोएस्ट फीस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची तर लोएस्ट फीसचं जे काही कॉलेज आहे ओळखलं जातं काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगर या ठिकाणी आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये विशेषतः आयुष कोर्सेससाठी सर्वाधिक कॉलेज तुलनेने महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यापैकीच एक काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अहमदनगर हे लोएस्ट BHMS कॉलेज फीसच्या बाबतीत म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी विद्यार्थ्यांना किती फीस आहे SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 4,295 प्रतिवर्ष इतकं भरावं लागतं। VJ NT EWS
OBC प्रवर्गातील किंवा कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांना 25,772 इतकी फीस भरावी लागते आणि ओपन कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि तुमच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल अशा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 47,250 इतकी फीस भरावी लागते। यावरून तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही BHMSचे कॉलेजेस आहेत यांची फी जी आहे 47,250 म्हणजे जवळपास 48,000 ते 1.5 लाखापर्यंत असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये। आता दुसऱ्या बाजूला आहे डीम युनिव्हर्सिटी। याही ठिकाणी विद्यार्थी ॲडमिशन घेत असतात, विशेषतः DY पाटील पुणे या ठिकाणी होमिओपॅथीसाठी ॲडमिशन होतात आणि भारती विद्यापीठ याही ठिकाणी ॲडमिशन असलेले आपल्याला पाहायला मिळतात। याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे असते। सर्वाधिक थोडे मार्क जास्त असेल तर विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळतं, त्यानंतर विद्यार्थी थोडे कमी असेल तर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफर करतात आणि आणखी थोडे कमी मार्क्स असतील विद्यार्थ्याला तर तो डीम युनिव्हर्सिटीकडे जातो। या ठिकाणी फी स्ट्रक्चर थोडंसं हाय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। DY पाटील पुणेचा जर आपण विचार केला तर त्यांच्या वेबसाईटनुसार 2.5 लाख पर इयर फीस विद्यार्थ्याला भरावी लागते। डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट फीसमध्ये मिळत नाही। संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सारखीच फीस दरवर्षी भरावी लागते। भारती विद्यापीठाचा जर आपण विचार केला तर 1,96,350 इतकी फीस या ठिकाणी आहे। डीमच्या बाबतीत जेवढी फीस कमी तेवढे तिथे मार्क्स थोडेसे जास्त लागत असतात आणि जेवढी जास्त फीस तेवढे मार्क्स तुम्हाला कमी असलं तरी महाराष्ट्रामध्ये BHMSला ॲडमिशन होऊ शकतं। साधारणतः BHMSसाठी महाराष्ट्रामध्ये सेफ स्कोरचा जर आपण विचार केला 2022 आणि 2023चं जर स्टडी केलं तर महाराष्ट्रामध्ये 175 ते 280च्या दरम्यान नीटमध्ये मार्क्स असणारे विद्यार्थी BHMS महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना सहज मिळू शकतं, कारण महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट BHMS कॉलेजची संख्या जी आहे ती दरवर्षी 1 ते 2नी वाढत आहे आणि अगोदरच 55+ BHMS कॉलेज सध्या महाराष्ट्रामध्ये आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्हाला BHMSला नंबर लागला असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याला BHMS करायचं असेल तर त्याला कॅटेगरी वाईज साधारणतः जास्तीत जास्त किती खर्च येऊ शकतो आणि कमीत कमी किती खर्च येऊ शकतो याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण MBBSच्या बाबतीत सुद्धा असाच विस्तृत व्हिडिओ बनवलेला आहे आणि BAMSच्या बाबतीत सुद्धा असाच विस्तृत व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आमच्या YouTube चॅनलवर तो सुद्धा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे। त्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर येणाऱ्या नीट 2024 संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्याचबरोबर महत्त्वाच्या नोटीस, त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स या वेगवेगळ्या वेबसाईटवर असतात। ते विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावं या हेतूने आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आम्ही बनवलेलं आहे। जर तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन अजून डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिली गेलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्याला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग या प्रोग्राममध्ये यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले गेलेले आहेत, त्यावर कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा विचारणा करू शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।